जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. मेघालयातील महेंद्रगंज परिसरातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. सीमा सुरक्षा दलाने भारतीय हद्दीत संशयास्पदरित्या प्रवेश केलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर हा वाद उद्भवला. संबंधित व्यक्ती बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा करण्यात आला असून नियमित प्रक्रियेनुसार त्याला परत बांगलादेशात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बांगलादेश सीमारक्षक दलाने आणि सीमापलीकडील स्थानिक नागरिकांनी त्या व्यक्तीचा स्वीकार करण्यास नकार दिल्याने तो सीमेवरील भागात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील नंदीर 4 सीमा क्षेत्रात ही घटना घडली. संबंधित व्यक्ती भारतीय हद्दीत आढळल्यानंतर बीएसएफ जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान तो बांगलादेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांमधील प्रस्थापित सीमाविषयक प्रक्रियेनुसार त्याला बांगलादेशात परत पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बांगलादेशकडून त्याला स्वीकारण्यात आले नाही. या प्रकरणामुळे सीमेलगत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमा दलांमध्ये चर्चा आणि ध्वज बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे. अद्याप या प्रश्नावर अंतिम तोडगा निघालेला नसून संबंधित व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत आणि त्याच्या पुनर्वसनाबाबत अनिश्चितता कायम आहे. दरम्यान अलीकडच्या काळात भारत बांगलादेश सीमारेषेवर अशा प्रकारच्या पुशबॅक प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल आणि आसाम सीमावर्ती भागातही अशाच स्वरूपाचे वाद निर्माण झाले होते, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या सीमा दलांनी एकमेकांवर नागरिकांना जबरदस्तीने सीमा पार पाठविण्याचा आरोप केला होता. या घटनेमुळे भारत बांगलादेश सीमावर्ती भागातील सुरक्षा, घुसखोरी आणि नागरिकत्व पडताळणीच्या प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका. जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासानं संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690.